थाळी वाजवत राहिली? हो ना. नाही नाही नंदू, अगं हे अतिच झालं. मी एक काम करतो, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो आणि कानाखाली वाजवतो सुष्मिताच्या. नाही नाही बाबा, नको, असं काही करू नका. अगं त्याशिवाय तिला अक्कल येणार नाही. उलट ह्या सगळ्यांना तर ती अजून दूर जाईल, कारण आता ह्या क्षणी विचाराल ना तर काहीही समजून घेण्याच्या पलीकडे येते. अगं पण याला काही अर्थ आहे का नंदू? आधी आपल्याला सगळ्यांना फसवून तिनं लग्न केलं, तेही अंशुमन बरोबर, आणि आता हट्ट करते रिसेप्शनसाठी, तेही कसं तर ते थाळी वाजवत. अगं हे सगळं वागणं मंदासारखंच झालं ना. बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, कारण राजवाडे खूप चांगले आहेत आणि त्यांनी अजिबात मिसअंडरस्टँड नाही केलं आणि ते हे सगळं अरेंज करतायत तिच्यासाठी. ते ठीक आहे नंदू, पण राजवाड्यांच्या अशा वागण्यामुळं ही सुष्मिता त्यांच्या डोक्यावर चढून बसू नये म्हणजे मिळवली. नाही असं नाही होणार, कारण मी आहे ना, मी तिला असं नाही वागू देणार. तुम्ही फक्त या रिसेप्शनला वेळेत या सगळे. हे बघ नंदू, मी तुला खरं सांगू का, माझी अजिबात इच्छा नाही आहे रिसेप्शनला यायची. अगं ज्या पद्धतीनं लग्न झालंय ना, मी काय तोंड दाखवू ग तिथे येऊन. अहो हे जे काय झालंय यात तुमची काहीच चूक नाही आणि तुम्हाला कोणीही दोष देत नाहीये. अगं असं कसं म्हणते, शेवटी मुलगी माझीच आहे ना ती. तुमची मान खाली जाणार नाही याची काळजी मी घेईन. आता या क्षणी तरी हे लग्न मान्य करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नाहीये बाबा. उलट आपण सगळ्यांनी एकत्र मिळून या गोष्टीला आता सामोरं जाऊया. ठीक आहे ठीक आहे, मी बघतो, विचार करतो. या, मी वाट बघते. हां बाय, ठेवतो हां फोन बाळा. बाय बाय. काय हो, काय म्हणालात आता? तिथं उभं राहून सगळं ऐकलंस ना तू, पुन्हा काय विचारतेस? अरे पण तुमच्या स्वतःच्या मुलीच्या लग्नाचं रिसेप्शन आहे आणि तुम्हाला जावंसं नाही वाटत आहे? नाही वाटत. का नाही वाटत आहे? मुलीच्या लग्नाचा आनंद नाही झालाय का तुम्हाला? आनंद? अगं आनंद कसा वाटेल? तिनं जर सगळ्यांच्या संमतीनं हे लग्न केलं असतं, तेही एखाद्या सभ्य माणसाची, तर मी चांगला ढोल ताशा वाजवत आलो असतो रिसेप्शनला. आता जावं लागेल ना ते मान खाली घालून, आणि ते मला जमणार नाही. माझं हे नेल पार्लर आहे मागे, द्या ना जरा प्लीज. तुमच्याशी बोलती मी, खिशात नाही आहे. बस घ्यावं लागेल उठून.